Hello students, now we are going to start our second unit number 2, mechanical properties of fluids. म्हणजे आपण आता आपला सेकंड चॅप्टर सुरू करणार आहोत ज्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. जसं की तुम्ही पाहता आपल्याला आतापर्यंत आपण 11वी मध्ये वी हॅव सीन इन 11th देयर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर दॅट आर सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. वी हॅव सीन द डिफरन्स बिटवीन दीज स्टेट्स. म्हणजे आपण या तिन्ही स्टेट्समध्ये डिफरन्स पण पाहिलेला आहे. पण आता आपल्याला या चॅप्टरच्या अनुषंगानं त्या स्टेट्समधला डिफरन्स जो आहे तो लक्षात घ्यायचा. जसं आपण सॉलिडबद्दल जर पाहिलं तर त्याला एक स्पेसिफिक शेप असतो, साईज असते. पण जर आपण लिक्विडबद्दल जर पाहिलं तर त्याला एक आकार नसतो, काहीच नाही. ज्या कंटेनरमध्ये टाकला जाते त्याचा आकार त्याला प्राप्त होतो. दॅट मीन्स इट टेक्स द शेप ऑफ दॅट कंटेनर इन विच इट इज प्लेस्ड. In a gaseous state also, gas has no either shape nor any type of container or any type of shape that will be taken by the gas if it is placed in any type of container or any type of box etc. म्हणजे गॅसियस स्टेट जे आहे त्याला तर अजिबातच कोणत्याच प्रकारचा आकार राहत नाही आणि ते कोणत्याच प्रकारचा आकार घेत पण नाही. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर देयर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर, हे आपल्याला माहित आहे. आता या चॅप्टरच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसते की लिक्विड आणि गॅसेस जे असतात ते त्यांचा आकार बदलू शकतात किंवा बदलतेच. पण सॉलिडला कुठल्याही प्रकारचा फोर्स जरी आपण अप्लाय केला तरी सुद्धा त्याचा आकार बदलत नाही. दॅट मीन्स इट कॅन रेजिस्ट द अप्लाइड फोर्स. बट लिक्विड अँड गॅसियस कुड नॉट रेजिस्ट द अप्लाइड फोर्स. दे विल चेंज देअर शेप बाय अप्लिकेशन ऑफ दॅट फोर्स. म्हणजे तो फोर्स अप्लाय झाल्यावर त्याचा वापर करून स्वतःचा आकार ते बदलून घेतात असं म्हणू आपण. मग अशा प्रकारे लिक्विड किंवा गॅसेसचा जर आपण विचार केला तर त्याला सिमेंट किंवा वुडनच्या ब्लॉकपेक्षा वेगळं समजू शकतो आपण. सिमेंट किंवा वुडनचा ब्लॉक जो असतो तो काय असतो, सॉलिड असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण बाकीचे एक्झाम्पल जर पाहिले की लिक्विडचं एक्झाम्पल पाहिलं, आपण वॉटर पाहिलं, एखादं फ्लुइड पाहिलं कोणत्याही प्रकारचं, त्याला आपण फ्लो करू शकतो. जसं आपण गॅस फ्लो करू शकतो, जसं आपण आपल्या लिक्विड कोणत्याही प्रकारचं लिक्विड आपण विचार घेतलं ते आपण फ्लो करू शकतो. दॅट मीन्स लिक्विड और गॅसेस कॅन बी फ्लो. ओके, सो सच सबस्टॅन्सेस वी चेंजेस देअर शेप अँड साईज आफ्टर द अप्लिकेशन ऑफ फोर्स अँड दॅट कॅन बी फ्लोड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. इट कॅन बी कॉल्ड ॲज द फ्लुइड. म्हणजे आपण अशा प्रकारे लिक्विड किंवा गॅसेस यांना फ्लुइड असं म्हणू शकतो, लिक्विडला पण आणि गॅसेसला पण. कारण फक्त सॉलिडचाच आकार बदलत नाही आणि फक्त सॉलिडलाच कोणत्याही प्रकारचा फोर्स लावल्यावर आकार आपण बदलू शकत नाही आणि त्याला फ्लो करू शकत नाही. पण लिक्विड आणि गॅसेसचा तसं आपण करू शकतो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे लिक्विड आणि गॅसेसला रिजिडिटी राहत नाही. म्हणजे आपण जर पाहिलं असं की रिजिड सरफेस म्हणजे काय किंवा रिजिड बॉडी म्हणजे काय, तर कोणत्याही दोन मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स जे आहे ते अप्लिकेशन ऑफ फोर्स झाल्यावर जर बदलत नसेल तर त्याला आपण काय म्हणू, रिजिड बॉडी असं म्हणू. इथे आपल्याला असं दिसते की लिक्विड आणि गॅसेस जे आहे ते रिजिड राहत नाही. म्हणजे आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्यांच्या दोन मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स जे आहे ते बदलते. म्हणून आपण त्याला हॅव्हिंग नो रिजिडिटी असं म्हणू शकतो. पण सॉलिडमध्ये तसं नाही, सॉलिड रिजिडिटी असते. त्याच्यामध्ये जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्यांच्यातला डिस्टन्स बदलत नाही, म्हणून त्याला आपण रिजिड किंवा रिजिड बॉडी असं आपण म्हणू शकतो सॉलिडला. तसं लिक्विड किंवा गॅसेसला म्हणू शकत नाही. हा एक दुसरा महत्त्वाचा फरक आहे. मग आपण फ्लुइडची डेफिनेशन बनवलेली आहे त्याप्रमाणे, एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इट इज कॉल्ड ॲज फ्लुइड. म्हणजे कोणताही सबस्टन्स जो फ्लो होऊ शकतो त्याला आपण काय म्हणू शकतो, फ्लुइड असं म्हणू शकतो. कोणताही सबस्टन्स विचारात घ्या, लिक्विड घ्या, गॅसियस स्टेट मधला घ्या, एअर घ्या किंवा वॉटर, फ्लुइड कोणत्याही प्रकारचं असतो, त्याला आपण काय करू शकतो, फ्लो करू शकतो. म्हणून त्याला आपण काय म्हणू, फ्लुइड असं म्हणू. बरोबर आहे, त्याला रिजिडिटी राहत नाही. Now there are some substances or there are some examples that are given in your textbook such as air, water, duck or toothpaste that or a molten lava can also be called as the fluid because they can flow and hence they are called as fluids. They cannot resist the force and hence they can be called as the fluid. They can flow. Now such type of force which follows, okay, such type of flow, or we can say that such type of liquid or gas or fluid
which follows such type of property that to resist, that not to resist the force, or they are followed by the force. म्हणजे काय, त्यांना इकडून तिकडे फ्लो होण्यासाठी कंटिन्युअसली आपण फोर्स अप्लाय करत राहतो, म्हणून ते फ्लो होतात, त्यांना फ्लुइड असं म्हणतो आपण. अशा प्रकारे एक आपण अशा प्रकारची प्रॉपर्टी फॉलो जर करत असेल तर त्या सबस्टन्सला एक नाव देऊन त्याला आपण आयडियल फ्लुइड असं म्हणतो, की ज्याला काही स्पेसिफिक अशा प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळे आपण त्याला आयडियल असं म्हणू शकतो, आणि तेच प्रॉपर्टी फॉलो करणारं जे सबस्टन्स असेल त्याला आपण फ्लुइड असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड मध्ये आपल्याला काय दिसते, इट कॅन बी इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे काय, आपण त्याला कॉम्प्रेस करू शकणार नाही. आता कॉम्प्रेस जर केला तर त्याची अमाऊंटच कमी होईल, किंवा त्याचा आकार कमी झाला तर तो तेवढ्या आकारात मावणार नाही, किंवा तो इनकॉम्प्रेसिबल असला पाहिजे, म्हणजे कॉम्प्रेस न करता असला पाहिजे. कॉम्प्रेस जर करता आला तर त्याला आयडियल फ्लुइड नाही म्हणणार आपण. म्हणजे त्याचं जे कॉन्स्टंट, त्याची जे डेन्सिटी म्हणू आपण ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे. डेन्सिटी म्हणजे काय, तर एका पर्टिक्युलर आकारात किती प्रमाणात त्याचे मॉलिक्युल्स आहेत त्याला आपण त्याची डेन्सिटी असं म्हणतो. मग त्याची डेन्सिटी काय असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणू, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते इररोटेशनल असलं पाहिजे, म्हणजे ते रोटेट न होता, किंवा त्याला आपण असं म्हणू की ते स्मूथ असलं पाहिजे, आणि त्याला कुठल्याच प्रकारचा डिस्टर्ब फ्लो जो आहे तो नसेल, त्याला आपण आयडियल फ्लुइड असं म्हणू. म्हणजे फ्लो होता एखादा लिक्विड किंवा एखादा गॅस, पण ते फ्लो होताना विदाउट डिस्टर्बन्स सरळ फ्लो होता, व्यवस्थित सारख्या व्हेलॉसिटीने फ्लो होत आहे, तर त्याला स्मूथ फ्लो असं म्हणू आपण. असं जर फॉलो करत असेल तर त्याला आयडियल फ्लुइड असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर इट शुड नॉट पॉझेस एनी टाईप ऑफ फ्रिक्शन. म्हणजे एखादा सरफेस आहे, त्या सरफेसवरून आपण एखादा फ्लुइड जे आहे ते फ्लो करत आहोत, तर फ्लुइडच्या फ्लुइडचे जे लेयर्स असतात, फ्लुइडमध्ये जे ॲटम्स असतात ते, आणि जो सरफेसवरून आपण त्या फ्लुइडला मूव्ह करताय किंवा फ्लो होत आहे ते फ्लुइड, त्या सरफेसचे मॉलिक्युल्स यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं फ्रिक्शन असायला नको. फ्रिक्शन नसणे म्हणजे नो फ्रिक्शन, म्हणजे ते विस्कस फ्लुइड असं म्हणू शकतो आपण. विस्कॉसिटी राहत नाही, म्हणजे विस्कॉसिटी न राहणे म्हणजे विस्कस नावाचा एक फोर्स आहे, जो फोर्स या सरफेसमध्ये आणि या लिक्विडच्या किंवा फ्लुइडच्या मॉलिक्युल्सच्या मदत ऍक्ट होत असतो, जो याच्या फ्लोला अपोज करत असतो. तो फ्रिक्शनल फोर्स आहे, ज्याला आपण विस्कस फोर्स असं म्हणू या ठिकाणी. तो कोणत्याच प्रकारचा फोर्स नसायला पाहिजे. असं जर असेल तर त्याला आयडियल फ्लुइड असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं. त्यानंतर तो एक स्टेडी फ्लो असला पाहिजे, जसं आपण सेकंड पॉईंट मध्ये पाहिला आहे. तो एक स्टेडी फ्लो असला पाहिजे. स्टेडी म्हणजे स्थिर असणारा फ्लो आहे तो. म्हणजे त्यातले जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे एका डायरेक्शनने जात असलेले पाहिजे, ज्या डायरेक्शननी फ्लोची डायरेक्शन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एकमेकांना डिस्टर्ब नाही करत असले पाहिजे, एकमेकांना ते क्रॉस करत नसले पाहिजे. म्हणजे तो फ्लो काय म्हणू आपण, कॉन्स्टंट आहे किंवा स्टेडी फ्लो किंवा स्ट्रीम लाईन असा एक त्याला शब्द आहे, आपण पुढे शिकणार आहोत. तो स्ट्रीम लाईन प्रकारचा फ्लो असला पाहिजे, त्याची व्हेलॉसिटी सगळ्या मॉलिक्युलची काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे एका फ्लो म्हणून. अशा प्रकारे या चारही प्रॉपर्टी जो फॉलो करत असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, आयडियल फ्लुइड. ते फ्लुइड काय आहे, आयडियल आहे. इनकॉम्प्रेसिबल असलं पाहिजे, ते इरोटेशनल असलं पाहिजे, म्हणजे तो डिस्टर्ब नसला पाहिजे, स्मूथ असला पाहिजे फ्लो. बरोबर आहे. आतल्या मॉलिक्युल जर रोटेट होत राहिले तर एकमेकांना डिस्टर्ब करतात, त्यामुळे फ्लो स्मूथ राहत नाही, असं नसलं पाहिजे. त्यामुळे त्यानंतर त्याच्यामध्ये विस्कॉसिटी नावाची प्रॉपर्टी नसली पाहिजे, म्हणजे ते विस्कस नसलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्या सरफेसमध्ये ज्याच्यामध्ये फ्लो होत आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स नसला पाहिजे. त्यानंतर तो फ्लो स्टेडी असला पाहिजे, त्याची कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने तो काय असला पाहिजे, सरळ जात असला पाहिजे, आणि तो डिस्टर्ब नसला पाहिजे. हे झाले त्याच्या प्रॉपर्टी. आता आणखी एक प्रॉपर्टी आपण सॉलिड किंवा या वेगवेगळ्या फ्लोज मध्ये निदर्शनास आणतो तुमच्या मी. जसं काही मी सॉलिडचा जर विचार केला तर सॉलिड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस आपण अप्लाय करून वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपण त्याच्यामध्ये होणारा बदल पाहू शकतो. म्हणजे एक सॉलिडचे आपण एखादा शेप घेतला, त्याला आपण वरच्या टँजेन्शियल डायरेक्शननी फोर्स लावला फक्त, तर तो अशा प्रकारे मूव्ह होतो. हे आपण पाहिलेलं आहे 11वी मध्ये. तो जर असा मूव्ह होत असेल, इट कॅन बी मूव्ड टँजेन्शियली ओनली. यातून टँजेन्शियल फोर्सेस आपल्याला इट कॅन बी कॉल्ड एज द शिअर मॉड्युलस आपण शिकलेलो आहोत. म्हणजे शिअर स्ट्रेस त्याच्यावर मी अप्लाय करू शकतो सॉलिडवर, जो इथे आपल्याला करता येणार नाही. किंवा त्याच्यावर नॉर्मल आपल्याला स्ट्रेस सुद्धा अप्लाय करता येतो. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, तर अशा प्रकारे एक आपण ब्लॉक कन्सिडर केला, त्याला आपण सगळीकडून प्रेशर जर अप्लाय केलं तर त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूमनी जर तो कमी होत असेल तर तो कॉम्प्रेस होत आहे.
अशाच प्रकारे आतून जर फोर्स बाहेरच्या दिशेने अप्लाय झाला, या डायग्राम मध्ये आपल्याला दिसते, तर तिथे काय दिसते मला की तो टेन्साईल फोर्स आहे किंवा आपण टेन्साईल स्ट्रेंथ त्याला अप्लाय केली, टेन्साईल स्ट्रेस त्याला अप्लाय केला, म्हणून त्याचा आकार काय झाला, वाढला असं आपल्याला दिसते. बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी ज्या आहे आपल्याला सॉलिड मध्ये लक्षात येते. पण एनी टाइप ऑफ आयडियल फ्लुइड म्हणजे कुठल्याही प्रकारचा एनी टाइप ऑफ आयडियल फ्लुइड जर मी विचारात घेतला तर तो ओनली कॉम्प्रेसिव्ह असला पाहिजे. फक्त जास्तीत जास्त त्याला फक्त प्रेशर अप्लाय करता आला पाहिजे आणि तो स्ट्रेस त्याच्यावर अप्लाय करता आला पाहिजे, बस. पण जर आपण एखादा कोणताही खरोखर एखादा फ्लुइडचा जर आपण विचार केला तर ते सहसा त्या सरफेसला चिपकूनच चालते. म्हणून दुसऱ्या प्रॉपर्टीसाठी आपण तिसऱ्या प्रॉपर्टीसाठी आपण असं म्हणू शकतो की कोणतेही जर आपण खरोखर एखादं कुठल्याही प्रकारचं फ्लुइड जर मी विचारात घेतलं तर ते आयडियल राहिलंच नाही, कारण त्याच्यामध्ये आणि त्या सरफेसमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा फोर्स राहील, ज्याच्यामुळे त्याचा फ्लो जो आहे तो कमी होईल आणि तो लिक्विड निघून गेल्यावर आपल्याला त्याच्यावर काही प्रकारचे ड्रॉपलेट्स वगैरे असे दिसतात. समजा आपण वॉटर टाकलं एखाद्या सरफेस, ते निघून जातं खाली, असं ते निघून गेल्यावर त्याच्यावर आपल्याला ड्रॉपलेट दिसतात. हे ड्रॉपलेट म्हणजे काय, तर या लेयर्समध्ये जे फ्लोचे लेयर्स आहे आणि या खालच्या सरफेसमध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याच्यामुळे ते निघून जातात. म्हणजे असं होईल, म्हणून मग त्याला आपण रिअल फ्लुइड असं म्हणू, जे आपण खरोखर पाहतो आणि त्यानुसार आपल्याला दिसते त्याला आपण रिअल फ्लुइड असं म्हणतो. त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी आपल्याला दिसते ज्याला आपण व्हिस्कॉसिटी असं म्हणतो, म्हणजे फ्रिक्शन त्याच्यामध्ये होतेच. बरोबर आहे. हा एक फरक आपण थोडासा विचारात घेऊ. त्यानंतर आता आपण खरं फ्लुइड जर विचारात घेतलं त्याच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी असल्या पाहिजे. खरं फ्लुइड म्हणजे काय, वॉटर झालं, लिक्विड झालं, कोणत्याही प्रकारचं तो डिफॉर्म होऊ शकत नाही, त्याची साईज बदलू शकत नाही, तो त्याला अपोज करू शकत नाही, त्याचा साईज आपण आरामशीर बदलू शकतो, त्याला फ्लो होण्याची ॲबिलिटी प्राप्त होते, फ्लो होऊ शकते, त्याचा आकार सुद्धा बदलू शकतो. हे त्याच्या काय झाल्या प्रॉपर्टीज झाल्या. सर्वांनी ते पुस्तकात पाहून घेणे.